हॅलो. एक दिवस होता लास्ट वीकचा जो शेअर करायचा राहूनच गेला आहे, त्यामुळे आत्ता सांगते. सकाळी 7ला क्लास सुरू झाला. आज आम्ही ना जॉग्राफी घेणार होतो मुलांचं. सो तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या. म्हटलं सकाळ सकाळी तेच घेऊयात. सो सगळ्यांची झोप पण उडेल. देन बाकीची मुलं टेस्ट देणार होती. सो ते प्रिपेअर करत बसले. मग मी गरम पाणी पिलं. इकडे आमचं लेक्चर सुरू होतं. तिकडे मुलांनी मग टेस्ट पण सुरू केली. असं करत करत 8:30पर्यंत आमचे लेक्चर्स झाले होते. त्यानंतर मग कॉफी पिली आणि मग आमची छोटीशी गँग आली, जे सगळे 1ली ते 4थीचे आहेत. आता त्यांना शिकवायचं म्हणजे प्रॅक्टिकली करून दाखवायला लागतं. त्यामुळे खूप चिल वाटतं, निवांत वाटतं. त्यानंतर मग सगळेजण गेले. मग छानपैकी गाणी लावली होती देवाची. आणि मग भूक एवढी लागलेली, कारण नाश्ता वगैरे मी काही करत नाही, डिरेक्टली जेवणच करते, म्हणजे एकत्रच झालं आहे. त्यानंतर मग जेवत जेवत देवाची गाणी ऐकत छानपैकी तयार झाले. आता आधी कसं आहे, मी जप करायचे, रांगोळी काढायचे, पण हे सगळं करायला टाईम नाही राहिला आहे. त्यामुळे मग जेव्हा वेळ मिळेल कंटिन्यू बॅकग्राऊंडला गाणी माझी सुरू असतात. मग 1 वाजताची मुलं आली, त्यांचा ट्युशन होता, सो ते घेतलं, त्यांना टेस्ट दिला. त्यानंतर थोडीशी परत रेडी झाले, कारण 10:30पर्यंत क्लास असतात. सो मला थोडंसं फ्रेश वाटावं. मग 2ची मुलं आली, त्यांना शिकवलं. त्यानंतर 3च्या क्लासच्या वेळेस काय झालं, एका मुलाची परीक्षा आहे आणि तो विदाऊट बॅगच आला क्लासला. मग तो विसरला बॅग आणायची. त्यामुळे एवढी मज्जा आली, खूप हसलो. त्यानंतर मग थोडंसं फ्रेश फ्रूट्स खाल्ले आणि क्लासला गेले. तिकडून घरी आले. मग घरी 10:30ची बॅच सुरू झाली. लाईटसुद्धा गेलेली. स्टील आम्ही टॉर्चमध्ये अभ्यास केला. मग माझ्या जेवणाच्या वेळेपर्यंत मम्मीने ट्युशन घेतला. सो असं सगळं चालू होतं. देन प्लॅनिंग करायला बसले नेक्स्ट डेची. आणि प्लॅनिंग करून 12 नंतर मग स्किन केअर करायला लागले. त्यात लाईट गेली. मग झोपून गेले. बाय बाय.